आता जागा मोजणीच्या वेळी खरं तर जे त्या ठिकाणी उपस्थित असतील त्यांचे फोटो सुद्धा अपलोड करावे लागणार आहेत आणि एकंदरीतच ही फसवणूक टाळण्यासाठी भूमी अभिलेख ई व्हर्जन 2 आता लागू करण्यात येणार असून या संदर्भात इथून पुढे जबाबाच्या वेळी आधार कार्ड सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। जमीन किंवा जागा मोजताना अनेकदा शेजारील व्यक्ती किंवा मूळ मालक नसताना देखील खोट्या व्यक्तींना उभे करून मोजणी करून घेतली जाते। खोटी नावे सांगून पंचनामा जबाबावर स्वाक्षऱ्या केल्या जातात। मात्र आता जागा किंवा जमिनीची मोजणी करताना त्या ठिकाणी उपस्थितांचे फोटो ई मोजणीच्या व्हर्जन 2 वर अपलोड केले जाणार आहेत। त्यातील कोणी खोटी माहिती दिली असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करणे सोयीचे होणार आहे। सोलापूर शहरातील हद्दवाड भागात गुंठेवारीची परवानगी बंद झाल्याने नोटरीवर एकच जागा अनेकांना विकण्यात आल्या आहेत। त्या जागेची जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे मोजणी नकाशा नसल्याने पुणे, सोलापूरसह अन्य शहरांमध्येही अशीच स्थिती आहे। जागेची किंवा जमिनीची मोजणी करून गुंठेवारीला परवानगी मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून खोट्या व्यक्ती उभ्या करून प्रॉपर्टी हडपण्याचेही प्रकार घडत आहेत। पण आता मोजणी करतानाच फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत। भूमी अभिलेख विभागाने ई मोजणीत आता व्हर्जन 2 आणले आहे। सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यात या पद्धतीने सांगोला तालुक्यातील मोजणी झाली, त्यानंतर मंगळवेढा, उत्तर सोलापूर व मोहोळमध्ये झाली। आता संपूर्ण जिल्ह्यासाठी अशी पद्धत लागू करण्यात आली आहे। जागेची किंवा जमिनीची मोजणी करताना मूळ मालकासह म्हणजेच अर्जदारासह शेजारील व्यक्तींनाही बोलवले जाईल। त्यांच्या समोर त्या मालमत्तेची ई मोजणी होईल। त्यावेळी भूमी अभिलेखच्या ई मोजणी संकेतस्थळावर जीपीएस लोकेशन, ती जागा किंवा जमिनीचे गुगल इमेज आणि उपस्थितांचे फोटो अपलोड केले जातात। मोजणीनंतर कोणालाही तो गट नंबर टाकून ते फोटो नकाशा ऑनलाईन पाहता येईल। मोजणीवेळी खोट्या व्यक्ती उभ्या करून होणारी फसवणूक यातून टळणार असून कोणी खोटी माहिती किंवा खोटी नावे सांगितल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करणे सोयीचे होणार आहे।